छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकरला एसीबीनं बेड्या ठोकल्यात। किरोळकरनं शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल 41 लाखांची मागणी केली होती। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचखोर विनोद किरोळकरला अटक केली। एकूण 67 लाखांचा मुद्देमाल पोलिसांना सापडलाय। 15 दिवसांपूर्वी कोरड्या असलेल्या नद्या धुवाधार पावसामुळे आता वाहू लागल्यात। धाराशिव जिल्ह्यातील भूम शहर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला, यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी पाणी साचले। ओढ्याला पूर आल्यानं गंगापूर वासनगाव हा रस्ता पाण्याखाली गेलाय। या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटला आहे। जालन्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मोठं नुकसान झालंय। भोकरदन तालुक्यातल्या कबीरनगरमध्ये घरांवरचे पत्रे उडालेत। संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। काही ठिकाणी पिकांनाही फटका बसलाय। घरात साठवलेला कांदा आणि धान्य देखील पावसात भिजले। जालन्यातल्या बोडखा परिसरामध्ये जोरदार पाऊस पडलाय। या पावसामुळे बोडखा गावातील नारोळा नदीला पूर आलाय, तर पुलावरून नागरिकांचा ट्रॅक्टरमधून जीवघेणा प्रवास सुरू आहे। तसंच घनसावंगी तालुक्याला देखील मुसळधार पावसानं झोडपलं।